सुहाग भरी, स्नेह स्वप्न मग्न अमल कोमल तन तरुणी, जूही की कली, 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 जूही की कली। बंद किए शिथिल पतंग में वासंती निशाती, विरह विधुर प्रिया संग छोड़ किसी दूर देश में था पवन, जिसे कहते हैं मलयानिल। आई याद बिछुड़न से मिलन की वो मधुर बात, आई याद चांदनी की भुली हुई आधी रात, आई याद कांता की कंपित कमनीय गात, जूही की कली, 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 जूही की कली। गहन गिर कानन, फिर क्या पवन उपवन सर सरित गहन गिर कानन, कुंज लता कुंजों को पार कर पहुंचा जहाँ उसने की खेली, कली खिली साथ सोती की, जूही की कली, 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 जूही की कली। जाने कहो कैसे प्रिय आगमन वो, नायक ने चूमे कपोल, जाने कहो कैसे प्रिय आगमन वो, नायक ने चूमे कपोल, डोल उठी वल्लरी की लड़ी, कहते हैं डोल, इस पर भी जागी नहीं, चूक क्षमा मांगी नहीं, निद्रासल बंकिम विशाल नेत्र मूंद रही, निद्रासल बंकिम विशाल नेत्र मूंद रही, हिवा मत वाली थी यौवन की मदिरा पिए, कौन कहे, कौन कहे, जूही की कली, 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 जूही की कली। जूही की कली सूर्यकांत त्रिपाठी निराला जी की एक काफ़ी चर्चित कविता है। छायावादी कवियों में प्रमुख स्तंभ थे निराला जी, और इस कविता की विशेषता यह है कि ये मुक्त छंद में लिखी हिंदी साहित्य की प्रथम कविता है। 1930 में अपने काव्य संग्रह परिमल में निराला जी ने इसे प्रकाशित किया। पता है, उन दिनों कविता नियमों के कठिन अनुशासन में बंधी थी। ऐसे वैसे कुछ भी लिख दिया तो उसे कविता नहीं कही जाती थी। लेकिन
निराला तो निराले स्वभाव के थे। उनका व्यक्तित्व अतिशय विद्रोही और क्रांतिकारी तत्वों से निर्मित था। जूही की कली को जब उन दिनों के प्रसिद्ध पत्रिका सरस्वती में संपादन के लिए भेजा गया तो उसे डस्टबिन में डाल दिया गया, क्योंकि उसे विद्वान कविता मानने के लिए तैयार ही नहीं थे। इस प्रकार फ्री वर्स अथवा मुक्त छंद में लिखी कविता को वे केंचुआ छंद, रबड़ छंद वगैरह कहकर परिहास करते थे। परंतु इतिहास साक्षी है कि आगे जाकर जूही की कली काफ़ी चर्चित और काफ़ी प्रसिद्ध हुई। अपने काव्य संग्रह परिमल की भूमिका में मुक्त छंद के बारे में निराला लिखते हैं, मनुष्यों की मुक्ति की तरह कविता की भी मुक्ति होती है। मनुष्यों की मुक्ति कर्म के बंधन से छुटकारा पाना है और कविता की मुक्ति छंदों के शासन से अलग हो जाना है। जिस तरह मुक्त मनुष्य कभी किसी तरह दूसरों के प्रतिकूल आचरण नहीं करता, उसके तमाम कार्य औरों को प्रसन्न करने के लिए होते हैं, फिर भी स्वतंत्र, इसी तरह कविता का भी हाल है। मुक्त छंद अथवा फ्री वर्स के बारे में ये लिखा गया है, लाइक ह्यूमन्स लॉन्ग फॉर फ्रीडम, पोइट्री ऑल्सो वॉन्ट्स टू बी फ्री। द वे ह्यूमन्स सीक टू गेट रीड ऑफ द बॉन्डेज ऑफ कर्मा, द पोएम सीक्स टू ब्रेक अवे फ्रॉम द रूल ऑफ वर्सेस। ये है फ्री वर्स। जैसे एज ह्यूमन्स लॉन्ग फॉर फ्रीडम, मनुष्य को मुक्ति, स्वतंत्रता बहुत प्यारी है, उसी प्रकार पोइट्री को भी मुक्ति चाहिए। ये कवि ने उस समय कहा जब कविता केवल छंदबद्ध रूप से लिखी जाती थी। द वे ह्यूमन्स सीक टू गेट रिड ऑफ बॉन्डेज ऑफ कर्मा, द पोएम ऑल्सो सीक्स टू ब्रेक अवे फ्रॉम द रूल ऑफ वर्सेस। ये जो नियम है, रूल, कविता लिखने के नियम के बंधन में बंधना कविता नहीं चाहता, कविता मुक्ति चाहती है, ये निराला ने कहा। और वहीं से मुक्त छंद में कविताएं लिखना आरंभ हुआ। छंदबद्ध कविता का एक उदाहरण देखिए, प्रसाद जी की कामायनी से लिया है। निकल रही थी मर्म वेदना, करुणा विकल कहानी सी, वहाँ अकेली प्रकृति सुन रही, हंसती सी पहचानी सी। ओ चिंता की पहली रेखा, अरे विश्व वन की व्याली, ज्वालामुखी स्फोट के भीषण, प्रथम कंप सी मतवाली। देखिए कहानी सी, पहचानी सी, एंडिंग वर्ड्स देखिए कैसे राइमिंग है। वन की व्याली, मतवाली। निराला जी की ही प्रसिद्ध कविता राम की शक्ति पूजा की छंदबद्ध कविता देखिए। रवि हुआ अस्त, ज्योति के पत्र पर लिखा अमर, रह गया राम रावण का अपराजय समर। आज का तीक्ष्ण शर विधृत, क्षिप्र कर वेग प्रखर, शतश्लेह संवर्णशील, नील नभ गर्जित स्वर। प्रतिपल परिवर्तित व्यूह भेद कौशल समूह, राक्षस विरुद्ध प्रत्यूह, क्रुद्ध कपि विषम होह। देखिए अमर, समर जो लास्ट वर्ड्स हैं, प्रखर, स्वर, समूह, होह, इसे छंदबद्ध कविता कहा जाता है। निराला जी की जूही की कली कविता प्रेम, श्रृंगार और भोग का सुंदर समन्वित चित्र प्रस्तुत करता है। यहाँ प्रकृति का मानवीकरण किया गया है और अपनी प्रेमिका से बिछुड़ने पर प्रेमी की क्या अवस्था होती है, इसे भावपूर्ण बिंब के द्वारा प्रस्तुत किया है। कविता की ओर जाने से पहले कहना चाहूँगी कि आप भी अपनी कल्पना के पंख को जितना हो सके फैलाएं, तभी हम कवि की कल्पना के साथ एक ऐसी भावभूमि पर पहुंच सकते हैं जहां कवि ने कल्पना की है। तो कविता की ओर जाते हैं। विजन वन वल्लरी पर सोती थी सुहाग भरी, स्नेह स्वप्न मग्न, अमल कोमल तनु तरुणी जूही की कली। एक विजन से वन प्रदेश में, विजन मतलब सुनसान, जहाँ किसी का आना जाना ना हो, ऐसे वन वल्लरी पर, ऐसे वन प्रदेश में
एक वल्लरी पर, वल्लरी मतलब लता, उस पर सोती थी सुहाग भरी स्नेह स्वप्न मग्न। एक सुहागिन, सुहागिन शादीशुदा एक युवती, वो स्वप्न में मग्न थी। किसके स्वप्न में? अपने पति के स्वप्न में। उसके स्नेह भरे जो समय बिताया था उसने पति के साथ, उन संदर्भों को याद करते हुए वो स्वप्न में मग्न थी और सो रही थी। वो कैसी तरुणी थी? अमल कोमल तनु तरुणी, उसका शरीर बहुत ही कोमल और सुंदर था। वो एक तरुणी थी, एक युवती थी। और कवि कहते हैं वो एक जूही की कली थी। तो आपको कल्पना करना है कि एक जूही की कली को एक युवती के रूप में आपको कल्पना करना है। और वो दृग बंद किए, दृग मतलब आँखें, आँखें बंद किए वो कोमल शरीर वाली युवती शिथिल होकर पत्रांक में सो रही थी। पत्रांक मतलब एक पत्ते के ऊपर। शिथिल होकर वो एकदम थकी हुई थी और वो क्लांत थी, वो सो रही थी। और उस समय प्रकृति क्या थी? वासंती निशा थी, बसंतकालीन रात्रि थी, निशा रात। तो कवि यहाँ कल्पना करते हैं रात्रि के समय, निशा के वक्त, वसंतकालीन रात्रि में एक विजन वन प्रदेश में एक सुहागिन सो रही है। और वो सुहागिन कैसी है? कोमल शरीर वाली है, वो जूही की कली है। और वो सोते समय भी स्वप्न में मग्न है। किसके स्वप्न में? अपने सुहाग के स्वप्न में मग्न सो रही थी। विजन वन वल्लरी पर सोती थी सुहाग भरी स्नेह स्वप्न मग्न अमल कोमल तनु तरुणी जूही की कली। दृगबंद किए शिथिल पत्रांक में वासंती निशा थी। विरह विधुर प्रिया संग छोड़ किसी दूर देश में था पवन जिसे कहते हैं मलयानिल। अब इस जो शिथिल पत्रांक में सो रही थी कोमल शरीर वाली जो जूही की कली, जो स्वप्न में मग्न सो रही थी, उसके प्रिया कहाँ थे? उसके प्रिय प्रियतम किसी दूर देश में था, जिसे हम मलयानिल कहते हैं। मलय पर्वत से आने वाले पवन को मलयानिल कहते हैं। और यहाँ कवि कल्पना करते हैं कि जूही की कली के प्रियतम पवन है और वो अभी अपने प्रिय के पास नहीं है, वो दूर है। तो विरह में उसकी अवस्था विधुर के समान है। विधुर मतलब जिसकी पत्नी की मृत्यु हो गई हो, उतना विरह है। थोड़े समय के लिए वो पवन अपनी जूही की कली से दूर है, लेकिन उस समय प्रिय से बिछुड़ते वक्त उसके मन में अपने पत्नी की याद आती है, अपनी नई नवेली पत्नी की याद आती है। और उस पवन को कवि यहाँ पवन का मानवीकरण करते हैं और उसे यहाँ नायक के रूप में, प्रियतम के रूप में कहते हैं। आई याद बिछुड़न से मिलन की वह मधुर बात, आई याद चांदनी की धुली हुई आधी रात, आई याद कांता की कमनीय गात। और अचानक पवन को अपने बिछुड़ने से, अपने प्रियतम से दूर होने पर मिलन की वह मधुर बात याद आती है। जब वो अपने प्रिय के पास था उस समय उनके बीच जो वार्तालाप हुआ, उनकी बीच जो बातें हुई, प्यार भरी बातें हुई, वो उस मधुर बात की याद अचानक पवन को आती है और उसे चांदनी की धुली हुई वो आधी रात याद आती है। और कांता की कमनीय गात, अपने प्रियतमा, कांता अपनी प्रियतमा की कमनीय शरीर, गात शरीर, अपने प्रियतमा की कमनीय शरीर उसे याद आती है। और फिर क्या हुआ? पवन उपवन सर सरित गहन गिरी कानन कुंज लता पुंजों को पार कर पहुँचा जहाँ उसने की केली कली खिली साथ। और जैसे ही पवन को अपनी प्रियतमा की याद आती है, उसके साथ बिताए हुए
समय की याद आती है, उसके कोमल शरीर की याद आती है, तो वो उससे रोका नहीं जाता। वो क्या करता है, उपवन, जो भी बगीचे, सर सरित, जो भी सागर हैं, नदी हैं, गहन गिरी कानन, जो बड़े बड़े गिरी हैं, पर्वत हैं, कानन हैं, जो वन हैं, उन्हें सब पार करके, कुंज लता पुंजों को पार कर, बड़ी बाधाएं पार करके, बड़े बड़े पर्वत, बड़े बड़े पहाड़, बड़ी नदियाँ, फिर बड़े वन, उपवन, सब पार कर पहुँचा जहाँ उसने की केली कली खिली साथ। वो वहाँ पहुँचता है जहाँ वो कली के साथ काम के केली में मग्न हुआ था। मतलब वो अपनी प्रियतमा के पास सारे विघ्नों को लांघ कर पहुँचता है। उसके मन में आई याद बिछुड़न से मिलन की वह मधुर बात। अपने प्रियतमा से बिछुड़ने पर उसे मिलन की वो दिन याद आते हैं, वो रात याद आती है। आई याद चांदनी की धुली हुई आधी रात, वो आधी रात, चांदनी की आधी रात याद आती है। आई याद कांता की कमनीय गात, अपने प्रियतमा की कोमल शरीर याद आती है। फिर क्या, पवन उपवन सर सरित गहन गिरी कानन, कुंज लता पुंजों को पार कर पहुँचा जहाँ उसने की केली कली खिली साथ। सारे विघ्नों को पार कर पवन पहुँचता है। इस बीच उसे कई पहाड़ लांघने पड़ते हैं, उसे कई नदियाँ लांघने पड़ते हैं, कई लता पुंजों को पार करना पड़ता है, लेकिन ये उसके लिए कोई दिक्कत की बात नहीं है, क्योंकि उसके मन में बस यही बात थी कि अपने कांता से मिले, जिसके साथ उसने केली किया था। इसलिए वो पहुँचता है, सारे विघ्नों को पार कर वो उस जगह पहुँचता है जहाँ उसने की केली कली खिली साथ। अब जब पवन इतने सारे विघ्नों को पार कर यहाँ पहुँचता है तो क्या पाता है, सोती थी जाने कहो कैसे प्रिय आगमन वह। वो बेचारी कली तो सो रही थी, उसे कैसे पता कि उसके प्रियतम अभी उसके पास पहुँचेंगे, वो तो आराम से सो रही थी। नायक ने चूमे कपोल, ढोल उठी वल्लरी की लड़ी जैसे हिंडोल। अब नायक ने आवेश में आकर, पवन इतने दूर से इतने सारे विघ्नों को पार कर, गिरी पर्वत नदी वगैरह को लांघ कर इतने आवेश के साथ आया था नायक पवन, लेकिन वहाँ आने पर उसने देखा कि कली तो सो रही है और नायक ने उसके कपोल चूमे, कपोल मतलब गाल, उसको चूमा नायक ने, पवन ने। डोल उठी वल्लरी की लड़ी जैसे हिंडोल, और उस चूमने में इतनी शक्ति थी कि पूरी वो लता ऐसी हिली जैसे हिंडोल हो। हिंडोल मतलब झूला, जैसे झूला झूलने जैसे पूरी लता जिसमें वो सो रही थी जूही की कली, वो पूरी हिल उठी इस नायक के चूमने से। इस पर भी जागी नहीं, चूक क्षमा मांगी नहीं। अब इतने अचरज की बात है कि इतने ज़ोर से चूमने पर भी बेचारी जूही की कली उठी नहीं, इस पर भी जागी नहीं, चूक क्षमा मांगी नहीं। अरे मैं सो गई थी, आप कब आए, ऐसी ये बात उसने नहीं कहा, वो उठी ही नहीं, इस पर भी जागी नहीं, चूक क्षमा मांगी नहीं, क्षमा भी नहीं मांगी कि हे नाथ आप आ गए, मुझे तो पता ही नहीं चला। निद्रालस बमकिम विशाल नेत्र मूंदे रही, उसकी जो निद्रा में पड़ी हुई बमकिम तिरछी जो आँखें, विशाल नेत्र हैं, वो मूंदे ही रहे, मूंदे मतलब बंद ही रहे, वो सो रही थी तब भी। कि वह मतवाली थी यौवन की मदरा पिए, वो यौवन से भरी थी, यौवन रूपी मदरा मानो उसने पी लिया हो। मदरा मतलब वही जो वाइन होता है, उसे इसने पी लिया मानो, यौवन रूपी मदरा को। इतनी मतवाली हो गई थी अपने यौवन में, और वो आराम से स्वप्न में सो रही थी। कौन कहे, किसे पता। अपने प्रियतम के साथ बिताए गए स्नेह भरे
उस समय को याद करके वो यौवन रूपी मदिरा को पी करके सो रही थी या नहीं, ये किसे पता। जो भी हो, नायक ने चूमे कपोल लेकिन वो उठी नहीं। और उस चूमने पर क्या हुआ, डोल उठी वल्लरी की लड़ी जैसे हिंडोल। वो लता ऐसे हिलने लगी जैसे झूला झूल रहा। उतनी शक्ति से पवन ने जूही की कली को चूमा, लेकिन वो उठी नहीं। इस पर भी जागी नहीं, चूक क्षमा मांगी नहीं। निद्रालस बंकिम विशाल नेत्र मूंदे रहे। उसके विशाल नेत्र उस समय भी मूंदे ही रहे, बंद रहे। कि वह मतवाली थी, यौवन की मदिरा पिए, कौन कहे। मतवाली ही होगी, यौवन की मदिरा पी रखी होगी, तभी उसकी जो नशे में वो सो रही है। निर्दय उस नायक ने निपट निठुराई की। अब नायक को बहुत गुस्सा आया, पवन को। अरे इतने दूर से, इतने आकांक्षा से अपने प्रियतम से मिलने, इतने विघ्नों को पार कर आया है, और यहाँ आकर उसे चूमने पर भी वो उठी नहीं। उसने तो सोचा था कि इसके आगमन की प्रतीक्षा में वो वहाँ बैठी होगी और इसे देखते ही बड़ी खुशी से झूम उठेगी, लेकिन यहाँ तो ठीक उल्टा ही हुआ। तो निर्दय उस नायक ने निपट निठुराई की कि झोंकों की झड़ियों से सुंदर सुकुमार देह सारी झकझोर डाली। अब उसे इतना गुस्सा आया, उसने प्यार से उसे जोर से लेके ऐसे झकझोरा कि उसकी सुंदर सुकुमार देह सारी झकझोर डाली। जूही की कली की जो सुंदर कोमल शरीर था, उसे पूरा पवन ने अपनी पूरी शक्ति के साथ हिला दिया। मसल दिए गोरे कपोल गाल, उसके गोरे गोरे गाल उसे भी एकदम से मसल दिए, उसमें से एकदम से उसमें चुटकी लगाई, देह को पूरा झकझोर डाला। इस पर क्या हुआ, चौंक पड़ी युवती, चकित चितवन निज चारों ओर फेर। अचानक इतना सब होने पर युवती अपने स्वप्न नींद से उठ गई और आराम से देखने लगी। इतना सब होने पर जूही की कली नींद से चौंक कर उठी। चकित चितवन आंखों से चकित होकर निज चारों ओर फेर, चारों ओर देखा क्या हो रहा है ये। और उसने क्या पाया, हेर प्यारे को सेज पास, अपने सेज के पास, अपने बिस्तर के पास। यहाँ बिस्तर वो पत्ता है जिसमें जूही की कली सो रही थी। अपने प्यारे को अपने सेज के पास पाकर नम्र मुख हंसी खिली। वो एकदम से शर्माई, नम्र मुख हंसने लगी और खेल रंग प्यारे संग, और अपने प्रेमी के साथ प्रेम भरी खेल खेलने लगी। तो यहाँ पवन और जूही की कली का भावपूर्ण बिंब द्वारा प्राकृतिक उपकरणों की सहायता से कवि ने ये दिखाया है कि कैसे प्रेमी प्रेमिका के बिछुड़ने पर क्या होता है विरह में। कविता प्राकृतिक उपकरणों के माध्यम से प्रेम का संदेश देते हैं कि ये जो विरह में जो प्रेम का उद्वेग होता है कुछ ज़्यादा ही हो जाता है बिछुड़ने पर। तो पवन के इसी आवेश को उसे उसी तरह से लेना चाहिए, मतलब प्रेम और श्रृंगार और भोग का समन्वित चित्र इसमें प्रस्तुत किया गया है। सूर्यकांत त्रिपाठी निराला जी का जन्म 1896 में बंगाल में मेदिनीपुर में हुआ। उनका जीवन काफ़ी संघर्षों में बीता। जैसे 3 वर्ष की अवस्था में माता की मृत्यु, वे 20 वर्ष के थे तब पिता का देहांत हो गया, और उन दिनों प्रथम विश्व युद्ध का समय था, और उसके बाद बंगाल में एक ऐसी महामारी फैली जिसमें उनकी पत्नी मनोहरा देवी, चाचा, भाई, भाभी सभी का देहांत हो गया। वे नितांत अकेले हो गए। उनका सारा जीवन आर्थिक संकट में बीता। कठिन से कठिन परिस्थितियों में भी उन्होंने सिद्धांत त्याग कर समझौते का रास्ता नहीं अपनाया। सबसे बड़ी ट्रेजेडी उनके जीवन में हुई जब 1935 में उनकी पुत्री, जो केवल 18 साल की थी, 18 वर्ष की थी, उनकी बेटी सरोज की मृत्यु हुई,
और सरोज की मृत्यु ने उन्हें काफ़ी झकझोर दिया। सरोज की याद में उन्होंने सरोज स्मृति नामक एक शोक गीत लिखा जो काफ़ी चर्चित है, हिंदी साहित्य के सर्वश्रेष्ठ शोक गीतों में मानी जाती है। हिंदी में मुक्तचंद के प्रवर्तक तो थे ही, साथ ही उनकी राम की शक्ति पूजा काफ़ी चर्चित कविता है। ये जूही की कली कॉलेज गोइंग स्टूडेंट्स के लिए तो इतना ही जानना काफ़ी है, लेकिन निराला की जूही की कली नेट ओरिएंटेड भी है, नेट के लिए भी है। तो सबसे अंत में निराला की जो बाकी रचनाएं हैं उसके बारे में भी विवरण दिया गया है, जो पीजी के स्टूडेंट्स हैं वो उनके लिए काफ़ी लाभदायक होगा. ഈ ജുഹിക്ക് കളി കവിത ആസ്വദിക്കുന്നതിന് മുമ്പ് നമ്മൾ നമ്മുടെ ഭാവനാലോകം, കവിയുടെ ഭാവനാലോകത്തോളം ഉയർത്തേണ്ട ആവശ്യമുണ്ട്. നമ്മുടെ ഇമാജിനേഷനിൽ ഒരു വിജനമായ വനവല്ലരീപ്പർ, അങ്ങനെയാണ് ഈ കവിത തുടങ്ങുന്നത്. വിജന വനവല്ലരീപ്പർ സോത്തി थी सुहाग भरी स्नेह स्वप्नमग्न അമൽ കോമൽ തനു തരുണി ജുഹി കി കലി. വിജന വനവല്ലരീപ്പർ, ഒരു വിജനമായ വനപ്രദേശത്തിൽ ഒരു വല്ലരിയിൽ, വല്ലരി എന്ന് വെച്ചാൽ ലത, വള്ളിച്ചെടി, അതിൽ സോത്തി थी സുഹാഗ് ഭരി സ്നേഹ സ്വപ്നമഗ്ന, ഒരു ന്യൂലി മാരീഡ് ഒരു യുവതി ഉറങ്ങുകയായിരുന്നു ആ ഇലയിൽ. സ്നേഹസ്വപ്നമഗ്ന, ആ യുവതി സ്വപ്നത്തിൽ മുഴുകിയ, സ്നേഹം തൻ്റെ പ്രിയതമനോടൊത്ത് ചെലവിട്ട നിമിഷങ്ങൾ അത് ഓർത്ത് വളരെ സ്നേഹനിർഭരമായ ഒരു സ്വപ്നം കണ്ട് ആ സ്വപ്നത്തിൽ മഗ്നം മുഴുകിയിരിക്കുക. അമൽ കോമൽ തനു തരുണി, കോമളമായ തനു ശരീരം ഉള്ള തരുണി യുവതി, വളരെ ഭംഗിയും കോമളവുമായ ശരീരമുള്ള യുവതി ജൂഹി കി കലി ഉറങ്ങുകയായിരുന്നു. എങ്ങനെ ഉറങ്ങുകയായിരുന്നു? കണ്ണുകൾ കണ്ണടച്ച്, ശിഥില പത്രാങ്കമേ, പത്രാങ്ക് ഒരു ഇലയിൽ ശിഥിലമായി ഒരു യുവതി, കോമല ശരീരമുള്ള ഒരു യുവതി സ്വപ്നം കണ്ടുകൊണ്ട്, തൻ്റെ പ്രിയതമനെ സ്വപ്നം കണ്ടുകൊണ്ട്, മധുരമായ സ്വപ്നം കണ്ടുകൊണ്ട് ഒരു വിജനമായ വനപ്രദേശത്തിൽ ഒരു ജൂഹി കി കലി, ഒരു മുല്ലമൊട്ട് ഉറങ്ങുന്നതായിട്ട് കവി സങ്കല്പിക്കുകയാണ്. ഈ മുല്ലമൊട്ട് ഒരു യുവതിയായിട്ട്, ഒരു കാണാൻ ഭംഗിയുള്ള ഒരു സുന്ദരിയായ യുവതി തൻ്റെ പ്രിയതമനെ പിരിഞ്ഞിട്ടുള്ള ആ ഒരു ആ ഒരു വിരഹത്തിൽ, എങ്കിൽ ആ പ്രിയതമനുമായിട്ട് ഒത്തൊരുമിച്ച് ചെലവിട്ട നിമിഷങ്ങൾ ഓർത്ത് സ്വപ്നത്തിൽ മുഴുകി വിജനമായ വനപ്രദേശത്തിൽ ഒരു വള്ളിച്ചെടിയിൽ ഒരു ഇലയുടെ മുകളിൽ ഒരു മുല്ലമൊട്ട് ഉറങ്ങുന്നതായിട്ടാണ് കവി സങ്കല്പിച്ചിരിക്കുന്നത്. വാസന്തി നിഷാഥി, ആ സമയത്ത് രാത്രിയായിരുന്നു, വസന്തകാലീന രാത്രിയായിരുന്നു. വിരഹ വിധുർ പ്രിയാ സംഗ് ചോട് കിസി ദൂർ ദേശ് മേ ഥാ പവൻ ജിസേ കഹത്തെ ഹൈ മലയാനിൽ. തൻ്റെ പ്രിയതമയെ വിട്ടിട്ട് ദൂരെ ഒരു പ്രദേശത്തിൽ ആയിരുന്നു മലയാനിൽ. മലയ പർവ്വതത്തിൽ വരുന്ന കാറ്റിനെയാണ് മലയാനിൽ എന്ന് പറയുന്നത്. ഇവിടെ കവി ഉദ്ദേശിക്കുന്നത് ഈ ജൂഹി കി കലിയുടെ പ്രിയതമൻ ഒരു കാറ്റാണെന്നാണ്, പവനെയാണ് സങ്കല്പിച്ചിരിക്കുന്നത്. അപ്പം വോ ദൂർ ഥ വിരഹമേ ഥ, തൻ്റെ പ്രിയതമയെ വിട്ട് അല്പസമയത്തേക്കാണെങ്കിലും തൻ്റെ പ്രിയതമയെ വിട്ട് ദൂരെ പോയിരിക്കുന്ന പവനെ വിധുരനായിട്ടാണെന്ന് വെച്ചാൽ ഭാര്യ മരിച്ചുപോയ ഒരു ആളുടെ അവസ്ഥയാണ് ഈ വിരഹത്തിൽ പവനുണ്ടായിരുന്നത്. ആയി യാദ് ബിച്ചുഡൻ സേ മിലൻ കി വഹ മധുർ ബാത്, ബിച്ചുഡ്നെ പർ, ബിച്ചുഡ്ന പിരിയുക, പിരിഞ്ഞപ്പോഴാണ് ഈ വിരഹത്തിൻ്റെ തീവ്രത വളരെയധികം അനുഭവപ്പെട്ടത് പവന്. ഉസേ ആയി യാദ് ബിച്ചുഡൻ സേ മിലൻ കി വഹ മധുർ ബാത്, അവരുടെ കൂടിച്ചേരൽ മിലൻ, അത് ആ സമയത്തുള്ള മധുരമായ ഓർമ്മകൾ പെട്ടെന്ന് പവന് ഓർമ്മ വന്നു. തൻ്റെ പ്രിയതമയിൽ നിന്ന് അകന്നു കഴിഞ്ഞപ്പോഴാണ് വളരെ തീവ്രമായിട്ട് ആ സ്നേഹം നിറഞ്ഞ നിമിഷങ്ങൾ ഓർമ്മ വന്നത്. ആയി യാദ് ചാന്ദിനി കി ധുലി ഹുയി ആധി രാത്,
ആ രാത്രിയുടെ പാതിരാത്രിയുടെ യാമങ്ങളിൽ ചന്ദ്രൻ്റെ നിലാവുള്ള വെളിച്ചത്തിൽ താനും തൻ്റെ പ്രിയതമയും ജൂഹി കി കലിയും ചെലവിട്ട നിമിഷങ്ങൾ പെട്ടെന്ന് പവന് ഓർമ്മ വരും. आई याद कांता की कमनीय गात. उसके साथ ही उसे കാന്ത പ്രിയതമയുടെ കോമളമായ കമനീയമായ ഗാത്ത് ശരീരം ഓർമ്മ വരും. ആയി യാദ് ബിച്ചുടൻ സേ മിലൻ കി വഹ മധുർ ബാത്. പിരിഞ്ഞിരുന്നപ്പോൾ പവനിന് തൻ്റെ പ്രിയതമയായിട്ട് ചെലവഴിച്ച സ്നേഹം നിറഞ്ഞ നിമിഷങ്ങൾ ഓർമ്മ വരും. ആയി യാദ് ചാന്ദിനി കി ധുലി ഹുയി ആധി രാത്. ആ ഈ രാത്രിയുടെ യാമങ്ങളിൽ നിലാവുള്ള രാത്രിയിൽ പ്രീതമയായിട്ട് ചിലവഴിച്ച നിമിഷം ഓർമ്മ വരും. और उसी के साथ उसे आई याद കാന്ത കി കമനീയ ഗാത്. തൻ്റെ പ്രിയതമയുടെ കോമളമായ ശരീരം ഓർമ്മ വരും. ഫിർ ക്യാ പവന ഉപവന സരസരിത ഗഹനഗിരി കാനൻ കുഞ്ച ലതാ പുഞ്ചോं को पार कर पहुँचा जहाँ उसने की केली കലി ഖിലി സാത്ത്. പിന്നെ ഒരു നിമിഷവും പവന് അത് പിടിച്ചു നിർത്താൻ പറ്റിയില്ല. പവൻ എത്രയും വേഗം ഉപവന സരസരിത്ത് കാണുന്ന വനപ്രദേശങ്ങൾ, സരസരിത്ത് കടൽ, നദികൾ, ഗഹനഗിരി കാനന് വളരെ ഡെൻസായിട്ടുള്ള വലിയ വലിയ കാനന് ഫോറസ്റ്റ്, ഗിരി പർവ്വതങ്ങൾ, ഇതെല്ലാം താണ്ടി ദൂരയിൽ നിന്ന് പവന് സകല ആവേശത്തോടുകൂടി തൻ്റെ പ്രിയതമയുടെ അടുത്തേക്ക് ഓടി വരും. കുഞ്ചലതാ പുഞ്ചോं को पार कर. ഒരുപാട് വല്ലരികൾ, വള്ളിച്ചെടികൾ, കാടെല്ലാം താണ്ടി വരും. പहुँचा जहाँ उसने की केली कली खिली साथ. और എവിടെ എത്തണം? തൻ്റെ പ്രിയതമയുടെ കൂടെ കാമകേളിയിൽ ഏർപ്പെട്ട ആ ഒരു സ്ഥലത്തേക്ക് ഓടിയെത്തും. സോത്തി ഥി ജാനേ കഹോ കേസേ പ്രിയ ആഗമൻ വഹ. പക്ഷെ അവിടെ വരുമ്പം കാണുന്ന സീൻ എന്താണെന്ന് വെച്ചാൽ ജൂഹി കി കലി ഉറങ്ങുകയാണ്. ജൂഹി കി കലി വളരെ നല്ല ഉറക്കത്തിലായിരുന്നു. അവൾക്കറിയില്ലായിരുന്നു പ്രിയതമ ഇപ്പം അങ്ങോട്ട് ഓടി വരുമെന്നുള്ള കാര്യം. അപ്പം ജൂഹി കി കലി നല്ല ഉറക്കത്തിലായിരുന്നു. നായക് നെ ചൂമേ കപോൽ ഡോൽ ഉഠി വല്ലരി കി ലടി ജൈസേ ഹിൻഡോൽ. അപ്പം നായക് പവൻ വന്ന് ഓടി കവിളിൽ ഉമ്മ വെക്കും ജൂഹി കി കലിയുടെ. ഡോലുഠി വല്ലരി കി ലടി ജൈസേ ഹിൻഡോൽ. ആ ഒരു ചുംബനത്തിൽ ആ വള്ളിച്ചെടി, ഈ ജൂഹി കി കലി ചരിഞ്ഞ് ഉറങ്ങിയിരുന്ന ആ വള്ളിച്ചെടി ആകെ ഒരു ഊഞ്ഞാൽ പോലെ ആടാൻ തുടങ്ങും. കാരണം അത്രയ്ക്ക് ശക്തിക്കാണ് ഈ നായകൻ പവൻ ചുംബിച്ചത്. ഇസ് പർ ഭി ജാഗി നഹി ചൂ ക്ഷമാ മാങ്കി നഹി. ഇത്രയൊക്കെ സംഭവിച്ചിട്ടും ജൂഹി കി കലി എണ്ണീറ്റില്ല. ജൂഹി കി കലി നല്ല ഉറക്കമായിരുന്നു. ചൂ ക്ഷമാ മാങ്കി നഹി. അയ്യോ അങ്ങ് വന്നത് ഞാൻ അറിഞ്ഞില്ല എന്ന് പറഞ്ഞ് എണ്ണീറ്റ് ക്ഷമ ചോദിക്കുമെന്ന് പവൻ വിചാരിച്ചു. പക്ഷേ ഇവിടെ അതല്ല സംഭവിച്ചത്. പവൻ വളരെ വിരഹത്തിൽ, വളരെ ആകാംക്ഷയിൽ പാഞ്ഞെത്തിയപ്പം പവൻ കരുതിയിരുന്നത് ഈ ജൂഹി കി കലിയും പവൻ്റെ ആഗമനം പ്രതീക്ഷിച്ചിങ്ങനെ കാത്തിരിക്കുകയായിരിക്കുമെന്ന്. പക്ഷെ ഇവിടെ വന്നപ്പം സിറ്റുവേഷൻ നേരെ എതിരാണ്, ഓപ്പോസിറ്റാണ്. ജൂഹി കി കലി നല്ല ഉറക്കമാണ്. ചൂമനെ പെർവി, ചുംബനം കൊടുത്തിട്ട് പോലും എണ്ണീറ്റില്ല. നിദ്രാലസ ഭംഗിം വിശാൽ നേത്ര മൂന്തേ രഹി. തൻ്റെ നിദ്രാലസമായ, നിദ്ര നിറഞ്ഞ വിശാലമായ കണ്ണുകൾ അടഞ്ഞു തന്നെ ഇരുന്നു ജൂഹി കി കലിയുടെ. കിവാ മത് വാലി ഥി യൗവൻ കി മദിരാ പിയെ കോൻ കഹേ. എനിക്ക് തോന്നിയത് യൗവനമാകുന്ന ഒരു വീഞ്ഞ് കുടിച്ചിട്ട് അതിൻ്റെ ഒരു ലഹരിയിലായിരിക്കും ഈ ജൂഹി കി കലി. മത്വാലി ഥി, മത്വാലി മത്ലബ് ലഹരിയിൽ ആടുന്ന ഒരു വ്യക്തി. യൗവനമാകുന്ന വീഞ്ഞ് കുടിച്ചിട്ട് ആ ലഹരിയിൽ കിടന്ന്, അല്ലേ ഇങ്ങനെ പവൻ വന്ന് ഇത്രയും ശക്തമായി ചുംബിച്ചിട്ട് പോലും ആ ജൂഹി കി കലി ഏത് ഇലയിലായിരുന്നോ ഉറങ്ങിയിരുന്നത് ആ വള്ളിച്ചെടി ഊഞ്ഞാൽ പോലെ ആടി. എന്നിട്ട് കൂടി ജൂഹി കി കലി എണ്ണീറ്റില്ല. അപ്പം അതിനർത്ഥം യൗവനമാകുന്ന മദിര, വീഞ്ഞ് സേവനം ചെയ്ത്
അതിൻ്റെ ഒരു ലഹരിയിലായിരിക്കും ഈ ജൂഹി की കലി ഉറങ്ങുന്നത്. നിർദ്ദയ ഉസ് നായക് നെ നിപ്പട്ട് നിഠുരായി की. ഇത്രയൊക്കെ ആയപ്പം പിന്നെ പവന് പിടിച്ചു നിൽക്കാൻ പറ്റിയില്ല. വന്ന് ചുംബിച്ചിട്ട് പോലും എണ്ണീക്കാത്ത ജൂഹി की കലീനെ എന്ത് ചെയ്ത് झोंकों की झड़ियों से സുന്ദർ സുകുമാർ ദേഹ സാരി ഝക്झोर डाली. വളരെ ശക്തിക്ക് ഒന്നുകൂടി ആഞ്ഞിട്ട് ആ ജൂഹി की കലീനെ സ്നേഹത്തോടെയാണ്, സ്നേഹത്തിൻ്റെ തീവ്രതയിൽ തന്നെ അങ്ങ് ആകെ കൂടി ഝക്झोर डालന, ഝക്झोरന പിടിച്ച് ഉലത്തുക, ഇങ്ങനെ കുലുക്കുക. മസൽ ദിയെ ഗോരേ കപോൽ ഗോൾ. എന്നിട്ട് ജൂഹി की കലിയുടെ ആ വെളുത്ത കവിളുകൾ പിടിച്ചങ്ങ് ഞെവിടും. ചോങ്ക് പടി യുവതി. ഇത്രയായപ്പം ഞെട്ടി എണ്ണീറ്റ് ജൂഹി की കലി. ചക്കിത്ത ചിത്തവന് നിജ ചാരോ ഓർ ഫേർ. ചക്കിത്ത് ഹോക്കർ, ചക്കിത്ത് അത്ഭുതപ്പെട്ട് ഇതെന്ത് സംഭവിക്കുന്നെന്നും പറഞ്ഞ് ഞെട്ടി നാല് വശത്തും ജൂഹി की കലി നോക്കും. നിജ ചാരോ ഓർ ഫേർ, ഫേർ കർ ദേഖ്ന തിരിഞ്ഞു നോക്കുക. നിജ സ്വന്തം, തൻ്റെ നാല് വശത്തും ചാരോ ഓർ ഞെട്ടി ജൂഹി की കലി നോക്കും. ഹേർ പ്യാരെ കോ സേജ് പാസ്. ക്യാ ദേഖ്തി ഹൈ, ക്യാ ഹേർത്തി ഹൈ. ഹേർന കാണുക. പ്യാരെ കോ സേജ് പാസ്, തൻ്റെ പ്രീതമൻ നിൽക്കുന്നു തൻ്റെ കട്ടിലിൻ്റെ അടുത്ത്. ഇവിടെ കട്ടിൽ ഉദ്ദേശിക്കുന്നത് ആ ഇല, അതിൻ്റെ അടുത്ത് പവൻ നിൽക്കുന്നു. നമ്ര മുഖ് ഹസി ഖിലി ഖേൽ രംഗ് പ്യാരെ സംഗ്. പെട്ടെന്ന് നാണിച്ച് ഹസ്തി ഹൈ ജൂഹി की കലി और प्रेम के यौवन और प्रेम में खिल जाती है. എന്നിട്ട് ഖേൽ രംഗ് പ്യാരെ സംഗ്, തൻ്റെ പ്രിയതമൻ്റെ കൂടെ കാമകേളിയിൽ ഏർപ്പെടും. അപ്പോൾ ഇത് കവി പ്രകൃതിയുടെ മാനവീകരണം, പെർസോണിഫിക്കേഷനാണ് ഇതിൽ ചെയ്തിരിക്കുന്നത്. പ്രകൃതിയിൽ മനുഷ്യൻ്റെ വികാരങ്ങൾ, ഇങ്ങനെ ഇപ്പം മുല്ലമൊട്ട് ഉറങ്ങുന്നത്, കണ്ണടയ്ക്കുന്നത്, സ്വപ്നം കാണുന്നത്, ഇതൊക്കെ മനുഷ്യരെ ചെയ്യുന്ന പ്രവൃത്തികളാണ്. ഈ പ്രവൃത്തികളെല്ലാം പ്രകൃതിയിൽ ആരോപിച്ചിരിക്കുകയാണ്. മാനവീകരണം എന്ന് പറയും, പെർസോണിഫിക്കേഷൻ. അതുപോലെ പവന് ദേഷ്യം വരിക, വീഞ്ഞ് കുടിച്ച് മതോന്മത്തയായി ഉറങ്ങുന്നതായിട്ട് സങ്കല്പിക്കുക ജൂഹി की കലി. പിന്നെ മസൽ ദേന, കവിള് ഞെവിടുക, ഇതെല്ലാം മനുഷ്യർ ചെയ്യുന്ന പ്രവൃത്തികളാണ്. ഹസ്ന, ഖിൽന. അപ്പോൾ ഇത് 1916 എഴുതിയ ഒരു കവിതയാണെന്ന് ഓർക്കണം. അന്നത്തെ കാലത്ത് നമ്മളിങ്ങനെ ഇന്ന് ഫിലിമിലും സ്റ്റോറീസിലും ഒക്കെ കാണുന്ന പോലെ ഈ പ്രേമവും വിരഹത്തിൻ്റെയൊക്കെ ഇത്രയും ഓപ്പണായിട്ടുള്ള ഒരു ചിത്രീകരണം അന്നത്തെ കാലത്ത് പോസിബിൾ അല്ലായിരുന്നു. അപ്പോൾ അതുകൊണ്ടത് പ്രകൃതിയിൽ ആരോപിച്ച് പറയുന്ന ഒരു കവിതയാണ്. ഇത് ഫ്രീ വേഴ്സിൽ എഴുതിയ, ഈ അലങ്കാരങ്ങളും ചന്തങ്ങളുടെയൊക്കെ ബന്ധനമില്ലാതെ ഫ്രീ വേഴ്സ് സ്റ്റൈലിൽ എഴുതിയ ഒരു പോയിട്രിയാണ്. ഹിന്ദി സാഹിത്യത്തിൽ തന്നെ ആദ്യത്തെ ഫ്രീ വേഴ്സ് പോയമാണിത്. ഇതാദ്യം പ്രസിദ്ധീകരിക്കാൻ കൊടുത്തപ്പം അന്നത്തെ ഫേമസ് സരസ്വതി മാഗസിൻ ഇത് നിരസിക്കുകയുണ്ടായി. ഇതിനെടുത്ത് ഡസ്റ്റ്ബിന്നിൽ കളഞ്ഞു, ഇത് കവിതയല്ല എന്ന് പറഞ്ഞു. പണ്ടത്തെ പോയിട്രീസിനെല്ലാം ഒരു റൂൾസ് ഉണ്ടായിരുന്നു. അതിങ്ങനെ ഇങ്ങനെ പ്രാസം ചേർത്ത് ഇങ്ങനെ എഴുതണം, ഇങ്ങനെ എഴുതിയാലേ കവിതയാവും, കവിതയ്ക്ക് ഒരു നിയമം ഉണ്ടായിരുന്നു. അതെല്ലാം മാറ്റിമറിച്ച ഒരു വ്യക്തിയാണ് നിരാല. ജൂഹി की കലി നിരാലയുടെ എക്കാലത്തും അറിയപ്പെടുന്ന ഒരു പോയമാണ്. അപ്പോൾ ഇതിനെ ഇങ്ങനെ കീറി മുറിച്ച് ആസ്വദിക്കുന്നതിനേക്കാളും ഞാനൊരു പാട്ട് ഇൻക്ലൂഡ് ചെയ്തിട്ടുണ്ട്, അത് കേട്ട് ആസ്വദിക്കുക. അപ്പോൾ ഇപ്പം നിങ്ങൾക്ക് അതിൻ്റെ മീനിങ് മനസ്സിലായി കാണും. അപ്പോൾ ആ മീനിങ് മനസ്സിൽ വെച്ചുകൊണ്ട് ഇനി ഒന്നുകൂടെ ആ പാട്ട് കേൾക്കുമ്പോൾ അതിൻ്റെ മനോഹാരിത മനസ്സിലാവും. पर सोती थी सुहाग भरी, स्नेह स्वप्न मग्न अमल कोमल तन तरुणी जूही की कली, 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 जूही की कली।
पताक में वासंती निशाती, विरह विधुर प्रिया संग छोड़ किसी दूर देश में था पवन, जिसे कहते हैं मलयानी। आई याद बिछुड़न से मिलन की वो मधुर बात, आई याद चांदनी की भुली हुई आधी रात, आई याद कांता की कंपित कमनीय गात, जूही की कली, 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 जूही की कली। फिर क्या पवन उपवन सर सरित गहन गिर कानन, फिर क्या पवन उपवन सर सरित गहन गिर कानन, कुंजलता कुंजों को पार कर पहुंचा जहां उसने की केली, कली खिली साथ सोती की, जूही की कली, 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 जूही की कली। जाने कहो कैसे प्रिय आगमन वो, नायक ने चूमे कपोल, जाने कहो कैसे प्रिय आगमन वो, नायक ने चूमे कपोल, डोल उठी वल्लरी की लड़ी, कहते हैं डोल, इस पर भी जागी नहीं, चूक क्षमा मांगी नहीं। निद्रासल बंकिम विशाल नेत्र मूंद रही, निद्रासल बंकिम विशाल नेत्र मूंद रही, हिवा मत वाली थी यौवन की मदिरा पिए, कौन कहे, कौन कहे, जूही की कली, 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 जूही की कली। 1961 में निराला जी का देहांत हुआ और 1976 में भारतीय पोस्टल स्टैम्प डिपार्टमेंट ने ये स्टैम्प उनके सम्मान हेतु प्रकाशित किया। इसमें जूही की कली का जो गीत गाया है पद्मा गिडवानी और सखियों ने, ये मैंने लिया है केवल कुमार जी के यूट्यूब चैनल से, लिंक दिया गया है डिस्क्रिप्शन में। उनके प्रति भी आभारी हूँ।